मी अतिशय कोवळ्या वयात ठरवलं होतं की कर्नाटकात एक पण माझी भगिनी नग्न होऊन मंदिरामध्ये 3 किलोमीटर चालत जाणार नाही. 10-10 हजार महिला नग्न होऊन जात होत्या. मी लिहिलं, मी प्रचार केला, मी निदर्शनं करायला गेलो. दंगल झाली, मारहाण झाली, जाळपोळ झाली. रामकृष्ण हेगडेने कमिटी नेमली. त्या कमिटीत मी स्वतः होतो आणि त्या यात्रेवर बंदी आली. गेल्या 40 वर्षामध्ये एकदाही माझी आई बहीण नग्न झालेली नाही आहे. नंबर 2, मी देवदाशीच्या प्रथेला हात घातला आणि ठरवलं की देवदाशी प्रथेला का हात घातला. अरे दादा, ए ए ए ए ए ए ए पत्रकार परिषद आहे का. देवदाशी प्रथेला मी का हात घातला, कारण माझा आजोबापान यल्लमाला सोडलेला होता. तो लुगडं चोळी नेसून फिरायचा आणि त्याच्यानंतर मला सोडणार होते. मी कसा तरी निसटलो, नाहीतर आज आपले काय भेट झालीच नसते. मी पण भीक मागत लुगडं चोळी नेसून कुठेतरी दिसलो असतो. हे संपलं पाहिजे असं तेव्हा माझ्या मनात वाटत होतं आणि त्याच्यावर आंदोलनं केली. बायकांच्या जटा कापल्यात. लग्न लागतं कसं हे पाहायला मी सौंदतीला गेलो, फोटो काढला. तिथल्या पुजाऱ्यांनी मारहाण केली. मोठं आंदोलन झालं. शरद पवार मुख्यमंत्री होते. त्याने कमिटी नेमली, अभ्यासगट नेमला. त्याच्यात मीही सदस्य होतो आणि ही प्रथा बंद करण्यासाठी नवीन कायदा तयार करायचा निर्णय झाला. तो कायदा झाला, ती प्रथा बंद झाली. गावच्या गावं आपण बदललेली आहेत. त्याचा संदीप साक्षीदार आहे. किती माणसं बदलली हे मला सांगता येणार नाही. आंधळे पांगळे अमुक तमुक असे जे उपेक्षित घटक होते त्यांच्यामध्ये शासनाच्या मदतीने, समाजाच्या मदतीने आपण काहीतरी परिवर्तन घडवून आणलं. ते काम चालूच आहे. ओके.